शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे पिंपळगाव बसवंत शहर अक्षरशः जलमय झाले होते. पाराशरी नदी दुथडी भरून वाहत होती. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र शहरातील अनेक दुकाने आणि घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले. दरम्यान पिंपळगाव बसवंत नगर परिषदेचे नगराध्यक्ष डॉक्टर मनोज बर्डे आणि भाजपा सरचिटणीस बापूसाहेब पाटील यांनी शहरातील पूरग्रस्त भागांची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता सुरक्षित ठिकाणी राहावे, अनावश्यक घराबाहेर पडू नये, तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन केले. पुढील काही तास नाशिक जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार असून प्रशासन अलर्ट मोडवर आहे. नागरिकांनीही दक्ष राहून सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे असे आवाहन करण्यात येत आहे. नुसार आपली पाराशरी नदी असो किंवा पिंपळगाव बसवंत परिसरातील असंख्य ठिकाण पाण्याखाली गेले, जलमय झाले. असंख्य दुकानदाराच्या दुकानामध्ये पाणी शिरले आहे. तर काय सर, आता येणाऱ्या काळात काय परिस्थिती आणि आपण हे कसं हँडल करणार? काल रात्रीपासून पिंपळगाव शहर आणि आजूबाजूला जे काही अतिवृष्टी झाली त्याच्यामुळे पिंपळगावच्या बऱ्याचशा भागांमध्ये पाणी साचलं. परंतु या पावसाच्या अनुषंगाने आम्ही मराठी नाल्याची सफाई मागच्या 2 महिन्यापूर्वीच पूर्ण केली होती. त्यामुळं निफाड फाट्यावरती दरवर्षी जिथं काही पाणी खूप साचायचं, अगदी कमरेपर्यंत पाणी साचायचं, तिथं ज्या वर्षी माझ्यामध्ये खूप पाणी कमी साचलं आणि त्याचा पाण्याचा निचरा संध्याकाळपर्यंत व्यवस्थित झाला. तरी काही काही भागांमध्ये जे काही बेसमेंटमध्ये काही पाणी साचल्यामुळं ज्या काही समस्या आल्या, निफाड फाट्यावरती असू द्या किंवा प्रभाग क्रमांक 12 मध्ये किंवा पवन नगर मध्ये किंवा महादेववाडी इथे किंवा अजून इतर भागांमध्ये जे काही समस्या झाल्या, तर आमचे कर्मचारी सकाळपासून किंवा रात्रीपासूनच सतर्क आहेत आणि प्रत्येक भागामध्ये जिथे जिथे अडचणी आल्या तिथं तिथं ते लगोलग पोहोचले आणि तिथल्या समस्या त्यांनी सोडवायचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. उद्यापर्यंत माझ्या मते अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे. तर मी पिंपळगाव शहरातील आणि आजूबाजूच्या लोकांना आवाहन करतो की आपण अगदी सतर्क राहावे. गरज असेल तरच बाहेर पडावे, नाही तर माझ्या मते उद्यापर्यंत बाहेर पडूच नये. थोड्या पाण्यामध्ये गाड्या नेण्याची हिंमत करू नये. सेल्फी काढणाऱ्यांनी किंवा फोटो काढणाऱ्यांनी किंवा पावसाळी पर्यटन करणाऱ्या लोकांसाठी पण आवाहन करतो की उद्यापर्यंत कृपया बाहेर पडू नका. पिंपळगाव नगर परिषद प्रशासन, आमचे नगरसेवक तत्परतेने प्रत्येक प्रभागामध्ये आपल्या नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी तत्पर आहेत. कुठेही काही प्रॉब्लेम वाटला तर आपण आपल्या नगरसेवकाला फोन करा. कोणाचा फोन लागला नाही किंवा कुठं तत्पर सेवा पोहोचला नाही तर तुम्ही डायरेक्ट नगराध्यक्षांना फोन करू शकता. माझा फोन नंबर सगळ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये अवेलेबल आहे. तरी उद्यापर्यंत कृपया सर्वांनी काळजी घ्यावी एवढीच विनंती करतो. आपले नगराध्यक्ष माननीय डॉक्टर मनोज बर्डे, त्याचप्रमाणे या प्रभागाचे नगरसेवक सुजित भाऊ मोरे हे या ठिकाणी सतर्कतेने काम करतायत. आता तुम्ही जो काही प्रश्न विचारला, खऱ्या अर्थाने मराठी नाल्याची जी काही सफाई झाली त्यामुळे जो काही पाण्याचा फ्लो होता तो बऱ्यापैकी त्या ठिकाणी वाहतोय. त्यामुळे होणारं नुकसान हे पिंपळगाव शहरामध्ये कमी झालं, हा अनुभव आपल्याला आहे. परंतु काही प्रभागांमध्ये, सकल भागामध्ये जे काही पाणी साचलेलं आहे त्या ठिकाणी नगराध्यक्ष व त्यांची सर्व टीम इतकी अलर्टपणे काम करते. आत्ताच आम्ही शिवभोजन थाळी या ठिकाणी गेलो होतो. त्या शिवभोजन थाळीमध्ये पूर्ण पाणी गेलं. लगेच त्या ठिकाणी नगराध्यक्ष येऊन तिथे तो मड पंप टाकून आणि ते पाणी उपसायचं काम चालू आहे. ज्या ज्या ठिकाणी फोन आले त्या ठिकाणी JCBच्या साह्याने ती व्यवस्था केली जाते. आणि असं काही तिथे वाटत असेल तर त्यांनी तत्पर फोन करावा आणि तो प्रश्न त्या ठिकाणी. मन्नाडी नाल्याचं साफसफाई झाली, मात्र काय झालं, ज्या सर्व्हिस रोडला जे महामार्गाचे सर्व्हिस रोड आहे ते पूर्णपणे चॉकअप आहे. त्याच्यामुळं तिकडनं येणार जे पाणी आहे ते पूर्णपणे मन्नाडी नाल्याला येतंय वरतून वर फ्लो होऊन. जर सर्व्हिस रोड जर व्यवस्थित जर झाले तर ते लवकरात लवकर ते पाणी आपल्या गावात शिरणार नाही. त्यासाठी काय महामार्गाच्या यांनी, नॅशनल महामार्गाच्या यांनी काय सूचना किंवा काय करणं अपेक्षित आहे? ज्या वेळेस नॅशनल हायवेचं काम त्या ठिकाणी झालं त्याच वेळेस आपण ते नॅशनल हायवेचं काम अडवलं होतं. तर तुम्ही याला योग्य ड्रेनेजचं पाईपलाईन टाकून ते पाणी योग्य मार्गाने नदीमध्ये टाका. परंतु ती सुविधा त्यांनी केली नाही आणि ते ड्रेनेजचं प्रॉपर काम न केल्यामुळे चिंचखेड चौफुली असेल, उंबरखेड चौफुली असेल, त्याच्यामध्ये जे पाणी साचलं जाते सर्व्हिस रोडला ते एकमेव कारण आहे. परंतु आम्ही NHIला नगराध्यक्षांच्या आणि नगरपालिकेच्या माध्यमातून निवेदन देऊन या ड्रेनेजला काही पर्याय मार्ग निघतो का या संदर्भात त्या ठिकाणी चर्चा करू आणि नक्कीच तो मार्ग निघेल असं मला या ठिकाणी वाटतं.